पाहुयात पुढची बातमी। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला आश्रय देणं भोवलेलं आहे। मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं बुलडोझर चालवलाय। महापालिकेनं पटेल यांना 24 तासाचा अल्टिमेटम दिला होता आणि त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती। मात्र कोर्टानंही दिलासा न दिल्यानं महापालिकेनं आज सकाळीच कारवाई केली आहे। घरावर तसंच इतर अतिक्रमण झालेल्या वास्तूंवर बुलडोझर चालवलाय। मतीन पटेल यांनी रात्रीच आपलं राहतं घर रिकामं केलेलं होतं। तसंच स्वतःच रात्रीतून कार्यालय तोडलं होतं। मतीन पटेल यांचं राहतं घर कार्यालयाने निदा खानला आश्रय दिलं ते घर, यावर ही कारवाई करण्यात आली। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। तर ही दृश्य आपण पाहतोय। मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर, तर निदा खानला ज्या घरात राहायला जागा दिली होती ते घर सुद्धा यावेळी जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। कोर्टाच्या पुढे सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने फक्त हे पाहिलं गेलं की ज्या उचित कलमांमुळे महानगरपालिकेने नोटिसेस दिलेल्या होत्या त्या कलमांच्या आधारे त्यांनी त्याचा खुलासा केलेला आहे का। जर खुलासा समाधानकारक नसेल तर निश्चितपणे कोर्टाने कुठलेही स्टे ऑर्डर दिलेले नाही आहेत आणि स्टे ऑर्डर नसल्यामुळे आमचा जो कालावधी काल आम्ही नोटिसचा दिलेला होता 24 तासांचा तो पूर्ण झाल्यामुळे आम्ही आज ते शहरातील सर्वच अवैध बांधकामावर हीच कारवाई आम्हाला दिसणार। सर्वच ठिकाणच्या कारवाई निश्चितपणे होतील। याच्यामध्ये पालिकेच्या वतीने जे अतिक्रमण काढण्यात येत आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे, पुरेसा बंदोबस्त दिलेला आहे। या ठिकाणी शांतता आहे, अतिक्रमण काढण्याचं काम चालू आहे। नागरिक स्थानिक लोक सहकार्य करत आहेत, कुठली अडचण नाही। शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पूर्णपणे सक्षम आहे। पोलीस बंदोबस्त दिसतोय, काही विरोध वगैरे अपेक्षित होत आहे का? नाही, आम्हाला जो पुरेसा बंदोबस्त आवश्यक वाटला तो आम्ही लावलेला आहे। आम्ही आमच्या पद्धतीनं सक्षम आहोत, आमची पूर्ण तयारी आहे।